बातमीकडे आपण आता वळूयात। भूम तालुक्यातील निवडणुकीमध्ये पैसे वाटपावरून गोंधळ झालेला आहे। भूम तालुक्यामध्ये जयवंत नगर येथे मध्यरात्री मोठा राडा झाला। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये पैसे वाटपावरून मोठा गोंधळ झाल्याचं कळतंय। मध्यरात्री भूम तालुक्यातील पाथरूड जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल भोरे यांच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना रंगेहात पकडल्याचा आरोप करण्यात येतोय। लोक दार लावून झोपलेले असताना मतदार यादीत नाव बघून घरात एका मताला 5,000 व 10,000 रुपये टाकतायत असा देखील आरोप होतोय। तर एका मताला त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सीताराम वनवे आणि त्यांना कार्यकर्त्यांनी पैसे वाटताना पकडलेला आहे। रात्रीपासून या परिसरामध्ये गोंधळ दिसून येतोय। पैसे वाटणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांच्या मध्ये देण्यात आलंय अशी देखील माहिती मिळते। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी बालाजी निरफळ यांच्याकडे। बालाजी, भूम तालुक्यामध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळतोय। आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पार पडतायत, त्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून आता काय कारवाई करण्यात आली आहे? एकूण बघितलं तर प्रियंका, भूम तालुक्यातील जयवंत नगर इथली ही घटना आहे। काल मध्यरात्री जे आहे ते पोलीस कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आहेत अमोल भोरे उमेदवार, त्यांच्या कार्यकर्त्याकडून जयवंत नगर येथे रात्री लोक घरात नागरिक झोपलेले असताना मतदार यादीतील नावं काढून त्यांच्या घरात जे आहे ते पैसे टाकल्याचा प्रकार केला जात होता। 5,000 एका मताला किंवा 10,000 अशा पद्धतीने पैसे जे आहे ते टाकले जात होते। आणि हे पैसे टाकल्यानंतर जे आहे ते कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत सीताराम वनवे यांच्या कार्यकर्त्यांना सांगण्यात आलं की ही पैसे तिथे वाटले जात आहेत। त्यामुळे कार्यकर्त्यांनी रात्री 2:30च्या सुमारास या गावात जाऊन जे आहे ते ही कार्यकर्ते पकडले आणि आपल्याला दृश्यामध्ये त्याचे व्हिडिओ देखील चित्रित केल्याचं दिसतंय आपल्याला। राष्ट्रवादीचा गमजा आहे आणि कशा पद्धतीने पैशाचे बंडल तिथे टाकलेले आहेत, त्याच्यावरती मतदार यादीतले मतदारांची नावं देखील आहेत आणि या मतदारांना पैसे वाटत होते। यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी रात्री या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या रोखून धरलेला आहे आणि मोठा गोंधळ जो आहे तो मध्यरात्रीपासून जयवंत नगर तांड्यावरती या परिसरात पाहायला मिळतोय। पोलिसांच्या ताब्यात हे कार्यकर्ते देण्यात आलेले असले तरी यांच्यावरती गुन्हे दाखल करा अशी मागणी करते आणि निश्चितच याचा जो परिणाम आहे तो आताच्या मतदान याच्यावरतीही सुद्धा दिसत आहे। कुठेतरी पोलिसांनी आता बंदोबस्त वाढवलेला आहे। मात्र भूम तालुक्या आणि भूम परंडा वाशी मतदारसंघाचं बोलायचं झालं तर इथं सगळेच शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल किंवा राष्ट्रवादी हे सत्तेतले पक्ष जे आहेत ते स्वतंत्र निवडणुका लढवत आहेत, जिल्हा परिषदेला सामोरे गेलेले आहेत। त्यामुळे अटीतटीचा सामना कुठेतरी पाहायला मिळतोय। आता हा जयवंत नगर मधील प्रकार बघितल्यानंतर इतर जे आहेत ते कार्यकर्त्यांना ताब्यात देण्यात आलं, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी कुठेतरी केली जात आहे। आता पोलीस काय नेमकी भूमिका घेतात याकडे पाहणं गरजेचं आहे। निश्चितच बालाजी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।